नमस्कार. आता आपण आहे महाबळेश्वर पोलादपूरच्या रोडवर आणि आपल्या भागातील म्हणजे महाबळेश्वरच्या पंचक्रोशीतील 105 गावं असो किंवा लगतचे सगळेच म्हणजे सातारा असो, तुळजापूर असो किंवा अक्कलकोट असो, पुणे असो, ह्या ह्या इकडून जे प्रवासी येणार आहे त्यांना हा शॉर्टकटचा मार्ग महाडला जाणं, श्रीवर्धनला जाणं, दापोलीला जाणं, चिपळूण असो, रत्नागिरी असो किंवा गणपतीपुळे असो, ह्या जाणाऱ्या सगळ्या बसेस टी हा बंद आहेत. गेल्या 3 महिन्यापासून हा रस्ता बंद केलेला आहे. त्याचं काहीही कारण नाही. म्हणजे बाबा हा पडझड होणार आहे म्हणून रस्ता बंद केला आहे. तर आम्ही आज प्रत्यक्ष पाहणी केली. ते महाबळेश्वर टू वाडा हे अतिशय चांगलं आहे आणि त्याच्यामुळं महाबळेश्वर डेपोच्या वाड्यापर्यंत बसेस येतात किंवा बिरवाडी किंवा दाभे, मोहन दाभे त्या साईडला जातात. त्याच्यानंतर आम्ही बाबा पुढं काय परिस्थिती म्हणून बघायला खाली आलो. तर त्या वाड्यापासून जवळजवळ आम्ही पोलादपूर आलो. पोलादपूरमध्ये फिरून परत येताना आम्हाला पोलादपूर ते सानेवाडी ही बस दिसली. मग आम्ही त्या सानेवाडीच्या ह्याच्यापर्यंत आलो. सानेवाडीच्या स्टॉपला विचारलं, बाबा ही गाडी कुठपर्यंत येते? तर त्यांनी सांगितलं हे अर्ध्या घाटापर्यंत असते. मग ह्या घाटापर्यंत ह्या जर गाड्या चालू आहेत तर मधल्या पॅचमध्ये बाबा असं काय घडलं आहे किंवा असं काय प्रॉब्लेम झाला आहे की बाबा हा गाडी बंद केला आहे. म्हणून आम्ही आज प्रत्यक्ष पाहणी केली. तर प्रत्यक्ष पाहणी आम्हाला असं निदर्शन आलं की ह्या ज्याने जो ठेकेदार घेतला आहे त्याच्या कुरघुडीमुळे हा रस्ता कायमस्वरूपी तिथं पडला. हा मोरूम हा वरनं लाईन स्लाईड होतो हे त्यांनी मधनं पोकळत चालले आहेत. त्याची एक स्टीम असते किंवा पद्धत असते किंवा त्यामध्ये येणारा वरचा मोरूम कसा स्टॉप केला जाईल यावर त्या ठेकेदाराने लक्ष घातलं आहे. आणि ह्या ठेकेदाराच्या कुरघुटीमुळे हा रस्ता कायमस्वरूपी गेले 2 वर्ष हा पावसाचा आमचा खेळ चाललेला आहे. ताम्हाणी घाटसारखा सुद्धा बंद केला जातो, लाईन स्लाईड होते, परत तो साफ करून परत चालू केला जातो. मग महाबळेश्वर म्हणजे हा पोलादपूरच्या सगळ्यांचा दैनंदिन जीवनाचा असणारा रस्ता का बंद केला? म्हणजे महाबळेश्वरच्या ह्या वाडा कुंभरोशी आंबेनळी घाटावर हा सगळा जो हे घेतला आहे अत्याचार करताय किंवा जे का बाबा काय कारण आहे, काय रिझन काय? तर ह्या रस्त्याने बरेच लोकांची वर्दळ ही टीनं असते. तर कृपा करून आपल्याला शासनाला विनंती की आपण हा अतिशय चांगला आहे, आपण प्रत्यक्ष पाहणी करावी आणि हा रस्ता प्रत्यक्ष पाहणी करून हा आपण चालू करावा. आता थोड्या दिवसात आपले राखी पौर्णिमा आहे, तर आपल्या लाडक्या बहिणीसाठी का होईना आपण हा सुरक्षेच्या दृष्टीने खूपच चांगला आहे आणि तो रस्ता चालू करावा. दुसरं एक असं आहे की मला ठेकेदाराला विनंती की आपण ज्या कुरघुड्या करून हा घाट बंद केला जातो तो करू नये. आपण व्यवस्थित काम करावं म्हणजे दैनंदिन जीवनातल्या जे वर्दळ आहे जाणे येणे लोकांचे ते सोयीस्कर होईल. त्याच्यानंतर अजून एक मला सांगायचं आहे की हा आपण प्रवास करताना शक्यतो फक्त रातचा प्रवास टाळावा. बस एवढंच तुम्हाला मी सांगेन. त्याच्यानंतर घाट हा अतिशय खूप छान आहे, निसर्गरम्य आहे आणि वाहतुकीसाठी हा चांगला आहे. तर याचा पंचक्रोशीतील आमच्या लोकांना हा त्याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, आपण शासनाने 16 तारीख डेडलाईन टाकली होती, तर ती 16 तारीख होऊन गेली साहेब. आता 26 ऑगस्ट झाला आहे, म्हणजे 10 दिवस झालं की तुम्ही हा घाट चालू आहे की बंद आहे ह्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तर बसेस सगळ्या बंद आहेत, टी बसेस चालू हव्यात हीच आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो. पंचक्रोशीच्या लोकांच्या वतीनं विनंती करतो. आणि हा आमच्या दैनंदिन जीवनाचा हा रस्ता येण्या जाण्याचा मुंबईसाठी खूप छान रस्ता आहे. पुण्यापेक्षा आम्हाला हा रस्ता सोयीस्कर होतो. तर आपण लाडक्या बहिणीसाठी का होईना येणाऱ्या राखी पौर्णिमेला आपण हा रस्ता चालू करावा हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.